नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पुस्तकातील 6वा पाठ आज आपण पाहतोय. कविता आहे ती. कवितेचं नाव आहे वस्तू आणि कवी आहेत द भा धामणसकर. कवी द भा धामणसकरांची माहिती पहिल्यांदा आपण घेऊ, त्यांच्या कवितांची माहिती घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या पाठाला सुरुवात करू. कवी द भा धामणसकर, जन्म 1930. तुमच्या पुस्तकामध्ये 1960 झालेलं आहे बघा, चुकीचं आहे ते दुरुस्त करून घ्या. द भा धामणसकर एक प्रसिद्ध कवी आहेत. भावोत्कटता, चिंतनशीलता आणि प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकाच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्य होत. त्यांची कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह आहेत. वस्तू ही कविता भरून आलेले आकाश या कविता संग्रहातून घेतलेली आहे. द भा धामणसकर निसर्गावर प्रेम करणारे कवी. झाडावेलींवर, फुलापानांवर, पशुपक्ष्यांवर, चंद्रचांदण्यांवर प्रेम असणारे. त्यांचं संवेदनशील मन त्यांच्या कवितेतून प्रकट होत असतं. फुलं तोडलेली त्यांना आवडत नाहीत. फुलापानांचे बहर झाडावरच चांगले दिसतात. अगदी देवपूजेसाठी सुद्धा फुल तोडू नये अशा मताचे ते कवी. एक त्यांची कविता खूप छान आहे बघा, मला सांगण्याचा इथं मोह होतोय. ते असं म्हणतायत की फुलाला स्वातंत्र्य आहे कोणाच्याही ओंजळीत झोकून द्यायचं स्वतःला. मानायचं मनोमन की देठाशी आपला संबंधच नव्हता. देठाचे स्वातंत्र्य एवढेच की वेदनेतही चेहरा आत्म्यासारखा निर्लेप ठेवायचा. फुलांची कुणी चौकशी केली तर म्हणायचे, छे छे, मी नुसता देठच. पलीकडच्या फूल असलेल्या देठांना विचारा. झाडावरचं फूल कुणी देठापासून वेगळं केलं ना, तर त्या फुलाची, त्या देठाची भावना काय असते, तिची आगतिकता काय असते, हे अत्यंत नेमक्या शब्दामध्ये कवीने इथं पकडलेलं आहे. त्यांचं संवेदनशील मन ह्या देठांचं, या फुलांचं दुःख आपल्या शब्दांमधून व्यक्त करतं. आणखी एक त्यांची अशी छानशी कविता आहे. पानगळ सुरू झाली की झाडं आपल्याकडली रिकामी होतात बघा. पानगळीच्या काळामध्ये झाडावरची सगळी पानं झाडाचा निरोप घेतात आणि या गळणाऱ्या पानाबद्दल त्यांचं मन असं हळवं बनतं. या पानाबद्दल कवी काय म्हणतो बघा, त्यांची कविता आहे, छान कविता आहे, पानं नावाची. पानं फाटलेली, वाऱ्याचे सारे अतिप्रसंग सहन केलेली. पानं भुईवर विखुरलेली, झाडानेच अपरात्री घराबाहेर काढलेली. पानं मूक, स्तब्ध, अतर्क्य उत्पातात वाचा गमावून बसलेली. पानं हीन दीन, कुणावरही सावली धरण्याची पुण्याई संपलेली. पानं असहाय्य, सीतेसारखी शेवटी मातीच्या गरीब आश्रयाला आलेली. या कवितेत सुद्धा पानगळीत झाडाचा निरोप घेणाऱ्या पानाबद्दलचं त्यांचं मन किती हळवं आहे हे या कवितेतून स्पष्ट होत आहे. या वस्तू कवितेत देखील त्यांचं असंच आहे नेमकं. वस्तू ही निर्जीव असते. आपल्या घरातली सगळ्यांच्या परिचयाच्या वेगवेगळ्या वस्तू आपण हाताळत असतो, वापरत असतो, पण त्या वस्तूबद्दल देखील धामणसकरांचं मन किती हळवं आहे. आपल्याला ते कोणता सल्ला या कवितेत देत आहेत हे पाहण्यासारखं आहे. तेव्हा ही कविता आज आपण पाहूया. कवितेचं नाव आहे वस्तू आणि कवी आहेत द भा धामणसकर. पाठाचा परिचय देताना आपल्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे या कवितेबद्दल, ही कविता मुक्तछंद या प्रकारातली आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. वस्तूंना ही भावना असतात. हे समजून वस्तू वापराव्यात, वस्तूशी निगडीत स्नेह जपावा, ही भावना या कवितेतून व्यक्त होते. पहिल्यांदा आपण ही कविता वाचून घेऊ. कवितेचं मी प्रकट वाचन करतोय. सगळ्यांनी पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे, कविता बघायची आहे.
वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहणार आहोत आपण या कवितेचा भावार्थ. कवी आपल्या दैनंदिन वापरातल्या ज्या वस्तू आहेत ना घरातल्या, की ज्या वस्तूंच्या एक वस्तूंची आरास आपल्या भोवती असते, एक वस्तूंचा संग्रह आपल्या भोवती असतो, की ज्या वस्तू आपल्यासाठी खूप उपयोगी असतात. आपल्या सुखाच्या सगळ्या कल्पना या वस्तूमध्ये सामावलेल्या असतात. या वस्तू असतील तर मानवी जीवन सुखी आहे. पण ह्या वस्तू निर्जीव असतात, त्याला मन नसतं, आणि मग त्या वापरताना देखील आपण एवढ्या काळजीपूर्वक वापरत नाही. जितकं माणसाला जपावं ना तेवढं, किंवा इतर जीवांना जपावं ना तसं आपण या वस्तूंना कधी जपत नाही. कवीला ही गोष्ट नाही आवडत. कवीना असं वाटतं की वस्तूला आपण जपलं पाहिजे. म्हणून कवी अगदी कवितेच्या सुरुवातीला असं म्हणतात की वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. म्हणजे कवीना असं सांगायचं की वस्तू निर्जीवच आहेत. कदाचित त्यांना जीव नाही, पण जीव नसल्यासारखं त्यांना वागवू नका. त्या जिवंत आहेत असं समजा, त्यांना जीव आहे असं समजा, आणि त्या सजीव आहेत असं समजून जर आपण चालायला लागलो तर वस्तूबद्दलचा एक जिव्हाळा आपल्या मनामध्ये निर्माण होईल. वस्तूला मनही नाही कदाचित, पण ते असल्यासारखं जर वागलो ना, वस्तू जिवंत आहे, तिलाही मन आहे, तिलाही भावना आहेत, हे असं समजून जर आपण वस्तू हाताळायचं ठरवलं तर त्या वस्तू सुद्धा प्रचंड सुखावतात असं कवी म्हणतात. वस्तूंना देखील या गोष्टीचा खूप आनंद होतो की अरे, ही माणसं आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक हाताळतायत, आपला सन्मान करतायत, आपल्याला भावना आहेत असं समजून हे आपल्याला हाताळतायत. ह्या गोष्टीनं त्या वस्तू देखील प्रचंड सुखावतील असं कवीला म्हणायचं आहे. तेव्हा ह्या वस्तू आपल्या मानण्यावर त्या सुखावणार आहेत, की आपण त्यांना मानणार आहोत की ह्या वस्तू जिवंत आहेत, या वस्तूंना मन आहे. वस्तू आपल्याच सुखासाठी असतात. म्हणून कवी पुढे काय म्हणतात बघा, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. निखालस म्हणजे अगदी खरं, अगदी म्हणजे वस्तू या सेवकच आहेत, त्या आपल्या सेवेसाठीच आहेत. बघा ना, आपल्या भोवतालची प्रत्येक वस्तू आपली कुठली ना कुठली सेवा करत असते. टीव्ही पासून मोबाईल पर्यंत आणि पुस्तकापासून पेन पर्यंत सगळ्या वस्तू, अगदी पायातली चप्पल असू देत नाहीतर घरातली भांडी असू देत, ह्या सगळ्या वस्तू आपलं जगणं सुसह्य करत असतात, आपली कुठल्या तरी पद्धतीची सेवा करत असतात. त्यामुळे वस्तू ह्या सेवकच आहेत. आपली सेवा करतात म्हणजे त्या सेवकच ना. म्हणून कवी असं म्हणतात की वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. सेवकांना बरोबरीचा दर्जा सहसा कोणी देत नसतो बघा. सेवक, नोकर हा नोकर असतो ना. मालकाचा दर्जा सेवकाला कसा मिळेल? पण काही मनाची मोठी माणसं जी असतात ना, ती सेवकाला सुद्धा, सेवक हा पण माणूस आहे आपल्यासारखा, भावना, मन सगळं आहे त्याला, असं समजून त्याचाही सन्मान करणारे काही लोक असतात. तेव्हा कवीला नेमकं हेच सांगायचं आहे की वस्तू या तुमच्या सेवकच आहेत, तुमच्या सेवेसाठीच बनलेल्या आहेत त्या.
पण तरी देखील त्यांना बरोबरीचा मान द्या. सेवकांना जर बरोबरीचा मान एखाद्या मालकाने दिला ना, तर त्या सेवकाच्या जीवनातला तो एक अत्युच्च आनंद असतो. अरे हा आपला मालक जगावेगळा, की जो आपल्याला बरोबरीचा समजतो. ही भावना जी आहे ना, ही भावना माणसाला सुखावत असते. तसं कवीने एकदा गृहीतच धरलेलं आहे, की वस्तूला मन आहे, वस्तूला जीव आहे. त्या भले आपल्या सेवक आहेत, निखालस अगदी खरं आहे की त्या सेवकच आहेत, पण तरी देखील त्यांना बरोबरीचा मान द्या. वस्तू वेगळी खोली, स्वतंत्र खोली वस्तूंना हे नको असते. म्हणजे वस्तूसाठी एक स्वतंत्र खोली असेल ना, तर घर 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 राहणार नाही ना. प्रत्येक ठिकाणची वस्तू त्या त्या जागेवर असते म्हणून घर घरासारखं भासतं. जर ती वस्तू हल्ली ना, तर आपलं काहीतरी चुकतंय की काय असं आपल्याला इतकी सवय झालेली असते. एखाद्या ठिकाणचा फ्लॉवर पॉट, एखाद्या ठिकाणचा टेबल, टीव्हीची जागा, भांड्यांची जागा, स्वयंपाकघरातल्या वस्तू, तिथली त्यांची त्यांची जागा. त्या वस्तू जर त्या जागेवर नाही पाहिल्या आपण, तर आपल्यालाही चुकल्यासारखं होतं. आणि म्हणून हे सगळ्याला माहित आहे की वस्तूची आपली आपली जागा ठरलेली असते. भिंतीवरचं घड्याळ सुद्धा त्याच्या जागेलाच असतं ते. म्हणून लेखक असं म्हणतात की वस्तूंना, सगळ्या वस्तूंना मिळून एक वेगळी खोली वस्तू मागत नाहीत कधी. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांची जागा आहे घरात. हम्म जशी माणसांची पण जागा असते बघा, मनात, घरात, तशी वस्तूंची पण घरात तिची जागा ठरलेली आहे. आणि मग त्या जागेवर ती तिच्या हक्काची जागा आहे असं कवीला सांगायचं आहे. म्हणून त्याच्या हक्काच्या जागेवरून, आपल्या मांडलेल्या जागेवरून म्हणजे कसल्या जागेवरून, तर त्या वस्तूच्या स्वतःच्या हक्काच्या जागेवरून निष्कासित न होण्याची त्याला हमी द्या. निष्कासित म्हणजे काय? जागेवरून काढून टाकणं, पदच्युत करणं म्हणजे निष्कासित होणं. एखाद्या वस्तूला त्याच्या जागेवरून काढून टाकणं, एखादी वस्तू त्याच्या हक्काच्या जागेवरून दूर करणं, वस्तूला पण ही गोष्ट नाही आवडत. म्हणून तुम्ही जर वस्तूला मन आहे, वस्तूला जीव आहे, वस्तू जरी सेवक असली तरी आपल्या बरोबरीचा आहे, असं जर वस्तूकडे या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहत असाल, तर वस्तूला आपल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी हवी असते. त्यांना त्यांची जागा हवी असते, घरातली आणि मनातली सुद्धा. आणि म्हणून ती जागा त्याची हिरावून घेऊ नका, त्या जागेवरून त्यांना काढून टाकू नका, असा कवीचा आग्रह आहे. पुढे त्या काय म्हणतात बघा, ते असं सांगतायत की हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. पुढे काय म्हणतात कवी, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. वस्तू आपण सगळ्या हाताळत असतो, आणि या सगळ्या वस्तू हाताळताना जर हात आपले घाणेरडे असतील ना, तर वस्तू पण घाणेरड्या होतात. आणि वस्तूंचं सौंदर्य त्याच्या स्वच्छतेत पण असतं. स्वच्छतेत मुळात सौंदर्य असतंच आहे. आणि म्हणून वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. वस्तू जर स्वच्छ असतील तर त्या पाहणाऱ्या माणसाला सुद्धा बऱ्या वाटतात ना. त्यामुळे वस्तूला आवडच असते. एखादी वस्तू घाणेरडी आणि एखादी वस्तू स्वच्छ शेजारी ठेवून बघा तुम्ही, आपलं लक्ष वेधून घेते ती स्वच्छ वस्तू. म्हणून वस्तूला मुळातच स्वच्छतेची आवड आहे असं कवी म्हणतात. म्हणून कवी इथं कवितेत असं म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. तुम्ही ज्या वेळेला वस्तू हाताळताना, त्यावेळी तुमच्या हाताना समजावा तुम्ही की अरे त्या वस्तू आहेत आणि त्यांना स्वच्छतेची आवड आहे. म्हणजे वस्तू हाताळताना तुम्ही तुमचे हात पहिले स्वच्छ करा आणि स्वच्छ हाताने तुम्ही वस्तू हाताळा. तुमच्या हाताना हे लक्षात ठेवायला सांगा. अनावधानानं देखील अस्वच्छ हातानं वस्तू हाताळली जाऊ नये, यासाठी हाताना तुम्ही बजावा, असं कवी आपल्याला सांगतायत. वस्तूंना आता तुम्ही सेवक असून सुद्धा बरोबरीचा दर्जा दिलेला आहे. वस्तूला आपल्या घरातली आणि आपल्या मनातली जागा आपण जर दिली ना, तर ही गोष्ट फार सोपी असते मित्रांनो, की स्वच्छ हातानं वस्तू हाताळणं, वस्तूमध्ये आपण गुंतणं, वस्तूला आपलं मानणं, ह्या भावना आल्या की मग वस्तूची स्वच्छता देखील राहते आणि कवीचं म्हणणं देखील आपल्याला पटायला लागतं. ते असं म्हणतात की वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा.
आणखी काय सांगतात ते? वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूंना केवळ जपायचं नाही, तर एखाद्या लहान बाळाचे आपण जसे लाड करतो ना, लाडावून ठेवतो, सतत आणि सतत त्याचे लाड आणि कौतुक करतो, त्याला आपण म्हणतो लाडावून ठेवला. कधीतरी कौतुक होतं ना, ती मुलं सुद्धा कधी लाडावून जात नाहीत बघा. लाडावून ती मुलं जातात की ज्यांचं सतत कौतुक होतं, सतत लाड होतात, वारंवार लाड होतात. कवीना हे म्हणायचं आहे की वस्तूंना तर तुम्ही जपाच, पण त्यांना लाडावून ठेवा. म्हणजे जपण्याच्या पुढे जाऊन तुम्ही त्यांना लाडावून ठेवा असं कवीला सांगायचं आहे. म्हणून कवीची ही जी ओळ आहे ती नीट समजावून घ्या. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. म्हणजे केवळ जपावे नाही, तर जपणं ही पहिली पायरी झाली, पण त्याच्याही पुढे जाऊन 2 पावलं वस्तूंचे लाड करा, अगदी त्यांना लाडावून ठेवा. का? कारण त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. फार महत्वपूर्ण गोष्ट कवीने इथं सांगितलेली आहे बघा. एखादा माणूस आयुष्यभर एखादी वस्तू हाताळतो, माणसापेक्षा वस्तूला कधी कधी आयुष्य जास्त पण असतं बघा. आणि मग आयुष्यभर हाताळलेली वस्तू एक नव्हे अशा अनेक वस्तू मागे ठेवून माणूस आपला प्रवास संपवतो. आणि मग मागे राहिलेली जी माणसं आहेत ना, त्या माणसांना गेलेल्या माणसाची आठवण या वस्तू करून देत असतात. गेलेल्या माणसाचं प्रेम राहिलेल्या माणसांच्या मनामध्ये निर्माण करतात ना, ते त्या माणसानं हाताळलेल्या वस्तू. म्हणून केवळ वस्तू जपू नका, वस्तूंना लाडावून ठेवा. वस्तूंना लाडावून ठेवा यासाठी ते म्हणतात, कारण त्याच वस्तू हा आपलं प्रेम, आपला स्नेह नंतरच्या काळात, म्हणजे आपल्या नंतरच्याही काळात त्या जिवंत ठेवणार आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट सांगितली बघा. ह्या वस्तू केवळ वस्तू नाहीत, ह्या वस्तू माणसाचं प्रेम माणसाच्या नंतर सुद्धा, माणसाच्या पश्चात सुद्धा, त्याच्या आयुष्याच्या नंतर सुद्धा राहिलेल्या लोकांमध्ये त्याचे जे कुटुंबीय, त्याचे जे जिव्हाळ्याचे प्रेमाचे लोक जे मागे राहिलेले असतात, त्या लोकांमध्ये तुमचं प्रेम ह्या वस्तू जिवंत ठेवतात असं कवीला सांगायचं आहे. म्हणून वस्तूचा केवळ जपू नका, तर वस्तूंचे लाड करा असंही कवीला सांगायचं आहे. आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोप देण्याचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. वस्तू खूप सारं काम करतायत बघा. आपण काही वेळेला असं मोठे महापुरुष जे असतात ना, त्यांच्या काही वस्तू संग्रहालयात ठेवलेल्या आपण पाहतो. म्हणजे गांधीजींचा चरखा, गांधीजीचा चष्मा अजूनही तुम्हाला कुठल्या तरी संग्रहालयात बघायला मिळेल. हे का होतं? हे इतक्या जीवापाड ह्या वस्तू का जपून ठेवल्या जातात या पिढीकडून? त्याला कारण हे आहे की गांधीजींचं प्रेम आज देखील आपल्याला जाणवेल त्या वस्तूतून. अरेच्या, ही वस्तू गांधीजींची आहे, हा चरखा गांधीजींनी वापरलेला आहे, हा चष्मा त्यांनी वापरलेला आहे, हे घड्याळ त्यांचं आहे, ही काठी त्यांची आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जाते तरीही त्या माणसाचा जिव्हाळा मात्र ती त्यांच्या पश्चात राहिलेली त्यांची वस्तू ही जिवंत ठेवत असते, त्यांचं प्रेम जिवंत ठेवत असते, येणाऱ्या पिढींपर्यंत ते प्रेम त्यांचं पोहोचवत असते. म्हणून वस्तूच आपला स्नेह, आपलं प्रेम नंतरच्या काळात जिवंत ठेवते. इतकी महत्वपूर्ण ही असते वस्तू. तेव्हा वस्तू, माणसात जसं आयुष्य संपतं ना बघा, शेवटी कवी खूप छान लिहित आहेत, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. जसं माणसाचं असतं, माणूस कितीही मोठा असला, कितीही प्रिय असला, कितीही लोकप्रिय असला, तरी ज्या वेळेला तो आयुष्य संपतं त्या माणसाचं आणि तो मृत्यूला प्राप्त होतो, त्यावेळेला जग त्याला निरोपच देतं, पण फार सन्मानानं निरोप देतं. त्याला पुन्हा आयुष्यभर राहिलेल्या घरात, हक्काच्या घरात नाहीत राहू देत लोक, हलवतात लोक, सन्मानानं हलवतात, सन्मानानं त्याला निरोप देतात. तसं वस्तूचंही आयुष्य संपतं. एखादी वस्तू तुटते, फुटते, वस्तूचंही आयुष्य संपतं. अशा वेळेला या वस्तूला
तुम्ही कृतज्ञतापूर्वक निरोप द्या, हा त्यांचा हक्क आहे. कारण ती वस्तू निर्माण झाल्यापासून वस्तूचा शेवट होईपर्यंत तुमच्या सहवासात राहिलेली आहे, तुमची सेवा करत राहिलेली आहे, तुमच्या प्रेमात राहिलेली आहे, तुमची काळजी घेत राहिलेली आहे. त्यामुळे कृतज्ञतापूर्वक त्याला, जसं जिव्हाळ्याच्या माणसाला आपण कृतज्ञता निरोप त्याच्या शेवटच्या क्षणी देतो ना, तसाच कृतज्ञतापूर्वक निरोप वस्तूला देखील द्या, आणि हा त्याचा हक्क आहे, असं कवी सांगतात. तेव्हा मित्रांनो, इथे ही कविता संपते. धन्यवाद. या कवितेचा स्वाध्याय बघा, पान नंबर 22 वर हा स्वाध्याय आहे. पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये अ, आ आणि ई अशा 3 वेब डिझाईन तुम्हाला दिलेल्या आहेत, आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे वस्तूची माणसासारखी वैशिष्ट्य, वस्तूजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी, कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप, याची उत्तरं द्यायची आहेत तुम्हाला. त्या वेब डिझाईन पूर्ण करायच्या आहेत. दुसरा प्रश्न आहे, कारणे लिहा. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण कारण कवीने सांगितलेलं आहे कवितेमध्ये, ते आपण लिहायचं आहे. दुसरा आहे, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. कारण कारण वस्तूचं आयुष्य संपलं की त्यांना हक्काच्या घरात राहू दिलं नाही, असं कवी सांगतो ना. त्यापुढे काव्य सौंदर्याचा प्रश्न आहे. खालील कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. तेव्हा हे सगळे प्रश्न, त्यानंतर खाली, वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबद्दल तुमचा दृष्टिकोन सांगा. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची कशी फजिती झाली त्याचं वर्णन करा. समजा तुमची सायकल आहे आणि तुम्ही फार तिला जपता, पण कधीतरी ती मध्येच पंक्चर होते आणि मग तुमची काहीतरी फजिती होते, किंवा ऐन परीक्षेच्या वेळेला तुमचा पेन बिघडतो, किंवा ऐन आकृती काढताना तुमची पट्टी तुटते, असं काहीतरी होतं. तेव्हा अशा एखाद्या प्रसंगाचं वर्णन तुम्ही करायचं आहे. त्यानंतर तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करतोय, त्या प्रसंगी तुम्ही काय कराल ते लिहायचं. तुमचा एखादा वर्गमित्र शाळेतल्या वस्तूंची तोडफोड करतोय, पंखे वाकवतोय, लाईटचे बोर्ड तोडतोय, बल्ब तोडतोय, ट्यूब तोडतोय, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल त्याला. ती वस्तू कशी आपली सेवा करते, कसे त्याचे उपकार त्या वस्तूचे आपल्यावर असतात, आपण कसं कृतज्ञपणे त्या वस्तूशी वागलं पाहिजे, हेच तुम्ही सांगाल ना. तर ते तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचं आहे. तेव्हा असा सगळा, आणि उपक्रमाचे 2-3 प्रश्न आहेत, तेही तुम्ही बघा, समजून घ्या आणि सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपला हा स्वाध्याय संपतो. स्वाध्याय तुम्ही पूर्ण करायचा घरी. ही कविता तुम्हाला समजली असेल, हा स्वाध्याय तुम्हाला समजला असेल, अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.